वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण इयत्ता 12वीच्या बोर्ड प्रश्नपत्रिका पाहत आहोत. जून जुलैमध्ये जी पुरवणी परीक्षा झाली 2026मध्ये त्याच्या प्रश्नपत्रिका आहेत. माझ्याकडे जशा उपलब्ध होतात तशा मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सब्जेक्ट किंवा विषय आहे हिस्ट्री किंवा इतिहास. 38 या विषयाचा कोड नंबर आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे दिनांक 23 जून 2026ची. ही प्रश्नपत्रिका पुरवणी परीक्षा झाली त्याची ही प्रश्नपत्रिका आहे. नमुना म्हणून सोडवा. सेट नंबर टाकण्यासाठी इथे जागा दिलेली असते आणि 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लेखनासाठी. प्रश्नपत्रिकेचे 8 पेजेस आहेत. त्यांनी एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. या प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या सूचना दिलेल्या असतात त्या वाचून सोडवायच्या किंवा फॉलो करायच्या. सूचना 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी. 2. उजव्या बाजूस गुण दर्शवलेले आहेत. 3. उत्तरपत्रिकेमध्ये आकृत्या पेनानेच काढाव्यात. आणि 4थी महत्त्वाची सूचना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नवीन पानांवर सुरू करावे. नवीन प्रश्न किंवा प्रमुख प्रश्न नवीन पानावर घ्यायचा. उपप्रश्न एकाखाली एक लिहायचे. आता ही प्रश्नपत्रिका अनेक जण विद्यार्थी PDF स्वरूपात मागतात, परंतु मी प्रत्येकाला PDF स्वरूपात देऊ शकत नाही. म्हणून अशा प्रकारे व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचवत आहे, तुम्हाला सराव व्हावा म्हणून. प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवा. लवकरात लवकर माझ्या उपलब्ध वेळेनुसार याच्या उत्तराचा व्हिडिओसुद्धा मी करणार आहे, पण त्याला वेळ लागतो. म्हणून तोपर्यंत तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा उत्तराचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर पाहूया इयत्ता 12वी इतिहास या विषयाची आणि याच वर्षीची प्रश्नपत्रिका. अनेक प्रश्नपत्रिका सोडवल्या त्याचा फायदा होतो. मी 2020-21 पासूनचा हा अभ्यासक्रम सुरू झाला आहे. म्हणजे 5-6 वर्षातल्या प्रत्येक वर्षात 2 प्रश्नपत्रिका त्याच्या उत्तरपत्रिका या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील आणि ते पण अनेक विषयांच्या. त्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जाऊन पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणखी मध्ये सूचना तुम्हाला मिळणार आहेत. प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न जो आहे तो 10 गुणांचा. त्यातला अ प्रश्न जो आहे तो 6 गुणांचा आणि ब 4 गुणांचा. अ प्रश्न पाहूया. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. विधाने पुन्हा लिहा याचा अर्थ पूर्ण विधान लिहायचं, फक्त उत्तराचा शब्द किंवा अंक लिहायचा नाही. विधान पूर्ण लिहून त्यात उत्तर लिहायचं. 1. आफ्रिका खंडाला वळसा घालणारा टिंबटिंब हा पहिला दर्यावर्दी होता. पर्याय दिलेले आहेत. अ. हेनरी द नॅव्हिगेटर, ब. मार्को पोलो, क. बार्थोलोम्यू डायस आणि ड. कोलंबस. 2. इंग्लंडच्या टिंबटिंबने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला. पर्याय अ. सर जॉर्ज ऑक्झिंडेन, ब. राणी एलिझाबेथ पहिली, क. राजकन्या ब्रॅगन्झा आणि ड. दुसरा चार्ल्स. क्रमांक 3. छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम टिंबटिंब प्रकरणात आला. पर्याय अ. कुडाळ स्वारी, ब. अफजल खान, क. सिद्दी जोहर, ड. राज्याभिषेक. 4. हैदराबाद संस्थानाच्या मुक्तीलढ्याचे नेतृत्व टिंबटिंब यांनी समर्थपणे केले. पर्याय अ. राजा हरिसिंग, ब. स्वामी रामानंद तीर्थ, क. पंडित महादेव शास्त्री जोशी, ड. केशवराव जेधे. क्रमांक 5. H.S. विल्यम यांनी टिंबटिंब ऐक्याचा विचार मांडला. पर्याय अ. आशियाई, ब. ऑस्ट्रेलियन, क. अमेरिकन, ड. आफ्रिकी. 6. 1947च्या जिनिव्हा परिषदेत जो करार झाला तो टिंबटिंब करार म्हणून ओळखला जातो. पर्याय अ. सिएटो, ब. नाटो, क. गॅट आणि ड. सार्क. ब प्रश्न आहे. पुढील संचातील प्रत्येक संचातील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 4 गुण आहेत. अ आणि ब गट आहेत. ब गटातला शब्द किंवा जोडी चुकीची आहे ती दुरुस्त करून पुन्हा लिहायची. अ गट आणि ब गट. 1. पहिले ब्रह्मीयुद्ध लॉर्ड अमहर्स्ट, ब. दुसरे ब्रह्मीयुद्ध लॉर्ड डलहौसी, क. तिसरे ब्रह्मीयुद्ध लॉर्ड डफरिन, ड. अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा जॉर्ज वॉशिंग्टन. दुसरा गट पाहूया. अ गट आणि ब गट. अ. फिरंग पोर्तुगीज ब्लेडने बनवलेली भारतीय तलवार, ब. फिरंगी पोर्तुगीज आणि कालांतराने सर्व युरोपियन, क. बारदेश गोव्याच्या उत्तरेकडील प्रदेश, ड. चौथाई करदात्याच्या एकूण उत्पन्नाचा 1.5 भाग. तिसरा गट. अ. बांडुंग परिषद, बर्लिन परिषद,
किंवा बांडुंग बर्लिन परिषद. ब. पॅरिस 1919 मधील पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद. क. लंडन 1900 मधील पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद. ड. मँचेस्टर आफ्रिकी ऐक्य परिषद. चौथा गट. अ. राहीबाई पोपेरे कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समिती. ब. भाऊ काटदरे रायगड निसर्गमित्र संस्था. क. प्रेमसागर मैत्री सी स्कॅप संस्था. ड. हमीद दलवाई मुस्लिम सत्यशोधक समाज. प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न एकूण 8 गुणांचा आहे. त्यातला अ प्रश्न आहे 4 गुणांचा आणि ब प्रश्न 4 गुणांचा. अ प्रश्न पाहूया. ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना या संबंधीची नावे लिहा. 1. वराह मिहिर यांनी लिहिलेला ग्रंथ. 2. इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स यांच्या होणाऱ्या पत्नीचे नाव. 3. पहिल्या महायुद्धातील इंग्लंड, फ्रान्स, रशिया, इटली आणि अमेरिका या राष्ट्रांचा गट. 4. कॉमनवेल्थ गेम्सची संकल्पना यांनी मांडली. ब प्रश्न आहे. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. गुण 4 आहेत. इथे पण विधाने पूर्ण करा असं लिहिलं आहे, म्हणजे पर्याय निवडून पूर्ण विधान लिहायचं आहे. 1. म्यानमारवर कब्जा मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते. कारण. पर्याय अ. ब्रिटिशांना साम्राज्य विस्तार करायचा होता. ब. म्यानमारमधील नैसर्गिक साधन संपत्ती आणि हक्काची बाजारपेठ यावर ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. क. ब्रिटिशांना युरोपीय वसाहतवादी स्पर्धेत पुढे राहायचे होते. ड. म्यानमारचा राजा थिबा याला धडा शिकवायचा होता. क्रमांक 2. राजा हरिसिंग यांनी काश्मीरच्या संरक्षणासाठी भारताकडे मदत मागितली. कारण. पर्याय अ. काश्मीरच्या पाकिस्तानी सीमेवरील सशस्त्र टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी. ब. काश्मीरचे नैसर्गिक सौंदर्य टिकवण्यासाठी. क. काश्मीरच्या युरोपीय टोळ्यांपासून संरक्षण करण्यासाठी. ड. काश्मीरच्या युरोपीय पर्यटकांना काश्मीरमध्ये संरक्षण देण्यासाठी. क्रमांक 3. दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली. कारण. पर्याय अ. पराभूत राष्ट्रांना दबावाखाली ठेवण्यासाठी. ब. साम्राज्य विस्तार करण्यासाठी. क. जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी. ड. निरक्षरता दूर करण्यासाठी. 4. भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले. कारण. पर्याय अ. भारताला इतर देशांशी व्यापारी स्पर्धा करावयाची होती. ब. भारत जागतिक अर्थव्यवस्थेपासून लांब राहू शकत नव्हता. क. भारताला मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारावयाची होती. ड. भारताला जागतिक पातळीवर नेतृत्व करावयाचे होते. प्रश्न क्रमांक 3. तिसरा प्रश्न पण अ आणि ब आहे. त्यातला तिसरा प्रश्न आहे 13 गुणांचा. त्यातला अ प्रश्न आहे. पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुण. आणि हा नकाशा आहे 1857चा स्वातंत्र्य संग्राम. आता इथे स्लाईडवर तुम्हाला अस्पष्ट नकाशा दिसत असेल, पण पुस्तकात पाहून तुम्ही याची उत्तरं सोडवू शकता. प्रश्न पुढील पानावर आहेत. 5 प्रश्न 5 गुणांच्यासाठी. 1. वरील नकाशा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? 2. वर्तमान महाराष्ट्रात असलेले उठाव झालेले एक ठिकाण लिहा. 3. वर्तमान पाकिस्तानमधील एका उठावाचे ठिकाण लिहा. 4. भारताच्या दक्षिणेकडील शेजारी राष्ट्र कोणते? 5. अरबी समुद्रातील भारतीय बेटाचे नाव लिहा. ब प्रश्न आहे. दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. कोणतेही 4 8 गुण आहेत. म्हणजे एका संकल्पना चित्राला 2 गुण. म्हणजे 4 चौकटी रिकाम्या असतात. म्हणजे एका चौकटीला अर्धा गुण येईल. 1. संकल्पना चित्र पूर्ण करा. विषय दिलेला आहे. भारतात वसाहती स्थापन केलेल्या युरोपियन वसाहतींची नावं लिहायचं, ज्यांनी भारतात वसाहती स्थापन केल्या. 1 2 3 आणि 4 नावे लिहायची 2 गुणांच्यासाठी. आणि संकल्पना चित्र पेनाने काढायचं आहे. विषय दिलेला आहे दुसऱ्या संकल्पना चित्राचा समाज सुधारक आणि त्यांच्या संस्था. पण काही नावं लिहून दिलेली आहे तिथे. डिप्रेस क्लासेस मिशन, नंतर बहिष्कृत हितकारिणी सभा, नंतर सर सय्यद अहमद खान, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, म्हणजे समाज सुधारकांनी आणि त्यांच्या संस्था यांची नावं लिहायची जिथे रिकाम्या जागा दिल्या आहेत. 1 2 3 आणि 4 ठिकाणी. अशाच प्रकारे आकृती किंवा संकल्पना चित्र काढायचं. क्रमांक 3 संकल्पना चित्राचा विषय आहे. दादरा व नगर हवेली मुक्तीसाठी कार्य केलेल्या व्यक्तींची नावं लिहायची. 4 नावं. 1 2 3 4. क्रमांक 4 संकल्पना चित्र पूर्ण करायला सांगितलंय. विषय अलिप्ततावाद.
म्हणजे नाम, संघटना स्थापनेतील देश कोणकोणते होते. 1, 2, 3, 4 देश तुम्ही लिहायचे. युगोस्लाविया हे नाव त्यांनी लिहून दिलेलं आहे. 4 कोणतेही लिहा. नंतर 5वा संकल्पना चित्राचा विषय आहे सुवर्ण चतुष्कोन योजनेद्वारे जोडली गेलेली शहरे. 4 शहरांची नावं लिहायची इथे 2 गुणांच्यासाठी. आणि 6 संकल्पना चित्राचा विषय आहे या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली. या 4 संघटनांची नावे लिहायची चौकटीमध्ये. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न 15 गुणांचा आहे आणि त्यातला अप्रश्न टिपा लिहा. कोणत्याही 3 सोडवायच्या 5 पैकी त्याला 6 गुण, म्हणजे 1 टिप लिहायला 2 गुण. 1 कारताज, 2 वायकोम सत्याग्रह, 3 अनुशीलन समिती, 4 शीतयुद्ध आणि 5 आयुष. 5 पैकी कोणतेही 3 सोडवा, 6 गुण. ब प्रश्न आहे पुढील विधाने कारण स्पष्ट करा. कोणतेही 3, 5 पैकी 3 सोडवायचे आहेत आणि 9 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1 अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात बोस्टन टी पार्टी ही घटना घडली. 2 इंग्रज फ्रेंच यांच्यात कर्नाटक युद्धे झाली. 3 दुसरे महायुद्ध घडून आले. 4 1948 ब्रिटिशांनी म्यानमारला स्वातंत्र्य दिले. 5 स्पीड पोस्ट सेवा विश्वसनीय आणि गतिमान झाली आहे. 5 पैकी 3 सोडवा, 9 गुण. प्रश्न क्रमांक 5 तुमचे मत नोंदवा, म्हणजे स्वमत. कोणतेही 3 सोडवायचे 5 पैकी, 9 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1 युरोपात 17व्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनीच आधुनिक ज्ञानाचा पाया घातला. 2 पोर्तुगीजांनी भारतात वसाहती स्थापन केल्या. 3 महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे धोरण पुरोगामी समजले जाते. 4 आफ्रिका खंडाच्या निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. 5 पर्यटन क्षेत्र हे दिवसेंदिवस प्रगत होत आहे. 6वा प्रश्न आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहा. कोणतेही 2 सोडवायचे 3 पैकी 10 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1 वसाहतवादाच्या उदयाची कारणे स्पष्ट करा. 2 गोवा मुक्ती लढ्याविषयी माहिती लिहा. 3 सार्क संघटनेविषयी माहिती लिहा. 7वा प्रश्न खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 3 सोडवायचे 5 पैकी 15 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1 भौगोलिक शोध व शोधक यांच्याविषयी माहिती लिहा. अ इब्न बतुता, ब कॅप्टन जेम्स कुक आणि क बार्थोलोम्यू डायस. मुद्द्यांच्यानुसार उत्तर लिहायचं आहे. दुसरा प्रश्न आहे पोर्तुगीज व मराठी यांचे संबंध स्पष्ट करा. अ छत्रपती शिवाजी महाराज, ब छत्रपती संभाजी महाराज, क छत्रपती शाहू महाराज. तिसरा प्रश्न भारतीय राष्ट्रीय सभेची काँग्रेसची माहिती लिहा. अ पार्श्वभूमी, ब स्थापना, क मवाळ जहाल विचारसरणी. चौथा प्रश्न जागतिक महायुद्धांचे भारतावरील परिणाम स्पष्ट करा. अ पहिले महायुद्ध, ब दुसरे महायुद्ध. आणि शेवटचा प्रश्न 5वा भारताचे संरक्षण विषयक धोरण स्पष्ट करा. अ कारगिल युद्ध, ब मेक इन इंडिया आणि क नोकरीची संधी. अशा प्रकारे आपण 12वी इतिहासची या वर्षीची बोर्ड प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. PDF सगळ्यांना शक्य देणं नाही, म्हणून मी अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका देत आहे. तुम्हाला उपयोग होतो किंवा नाही ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांच्या अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, बोर्ड प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा, कारण तुमचा प्रतिसाद आम्हाला काम करण्यासाठी खूप महत्त्वाचा वाटतो. धन्यवाद. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.